सुप्रभात सर्वांना. लेट झालो आहे, जाम उशीर झाला आहे. माझे मुलं 15 मिनटं लेट झालो आहे. दिवस चौथा आणि आता चालू आम्ही आग्र्याला. चलो जाऊया. वे टू आग्रा. सर्वजण रेडी आहेत निघण्यासाठी आग्रासाठी. आणि बघा ब्लॅक कंपनी. तर मंडळी आता आम्ही नाश्ता करण्यासाठी उतरलेलो आहोत, हॉटेलला आलो आणि गर्दी बघा किती आहे नाश्ता करण्यासाठी. जाम गर्दी आहे, जाम गर्दी. तर तिची मम्मी गेली नाश्ता आणायला आम्हाला. आता बघू काय नाश्त्याला आहे, दाखवतो तुम्हाला काय नाश्त्याला बनवलं आहे ते. आणि थँक्यू परीची मम्मी आम्हाला नाश्ता आणल्याबद्दल. यांनी आम्हाला नाश्ता आणून दिला आहे, धन्यवाद द्या. रुपया मामा बोलतोय का परिचय मी 3-4 वेळेला नाश्ता आणत होते. नक्की काय? नाही 3 वेळेला नाही आणायला गेले ते, आम्हाला आणायला गेले ते. बघा आम्हाला नाश्ता घेऊन आलाय, हे बघा उपमा. तर आता आम्ही नाश्ता करून बसमध्ये आलोत आणि आता आम्ही थेट डायरेक्ट जाणार ताजमहलला. तर मंडळी आता आम्ही स्पेशल पेठा घेण्यासाठी आलोत. आग्र्यामध्ये एंट्री केली आम्ही. पहिले आम्ही पेठा घेण्यासाठी आलोत. बघा किती व्हेरायटीज आहेत बघा पेठ्याची. या दुकानात आमचा जो गाईड आहे तो सांगत होता का या दुकानात स्पेशल पेठा मिळतो, त्याच्यामुळे इथं आलोत आम्ही. गर्दी बघा. तर मंडळी आम्ही शॉपिंग केलेली पेठ्याची बघू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता आता आम्ही बगी गाडी केली ताजमहल बघण्यासाठी. आणि बघा जर ताजमहल बघण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर तिथून बगीवाला 25 रुपये घेतात हे कॅश लाईनपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि हा कॅश काउंटर आहे, इथं तिकीट काढतात. हे बघा हा तिकीट काउंटर आहे, इथून तिकीट काढायचा तरच आपल्याला ताजमहलमध्ये एंट्री भेटेल. ओके. तर हे बघा हे असे टोकन असतात. हे टोकन काढायचे 50 रुपये घेतात तरच आपल्याला ताजमहलच्या आतमध्ये एंटर करण्यासाठी हे करतात, व्हॅलिड करतात. आम्ही 3 काढले आहेत, माझा, काव्याचा आणि मावशीचा. ताजमहल एंट्री. तर इथून आता आम्ही एंटर होणार. तर मंडळी तुम्हाला मी एक वस्तू दाखवतो. मला बघून असं वाटतं की ती व्हॅलिड नाही घेऊ. का माहिती आहे? हे बघा ही वस्तू पायान घालायसाठी घेतली सर्वांनी. 10-10 रुपयाची जोडी आहे, म्हणजे 20 रुपयाला. 20 रुपयाला. अच्छा यांना 10 रुपयाला भेटली ना अर्ध्यानं 20 रुपयाला, म्हणजे चुना लावला अर्ध्यानं. तर हे पायान घालायसाठी आहे. मार्बल तापलेलं असतं ना म्हणून पायान घालायचं आहे. पहिला माहिती असतं तर पुनवशीची 2 पोरं होती, दोघांचं हागी आणलं असतं पायान घालायला. काय करायचं पैसे कपायची, वेस्टेड मनी. हां घरचीच जेवण आलं असतं ना 2 हागीस. काव्या काय करायचं पैसे कपायची मम्मीला. हां ऐसा आहे का? ऑर्डर करायचा, पुनवशीला फोन करूया बरं, पार्सल पाठव लवकर. बघा कसा क्लीन ठेवला आहे. आणि आपल्याला आपलेच देऊळ क्लीन करता येत नाही, आपल्या इथंच आपण घाण करतो. हे बघा किती क्लीन ठेवतात बघा हे लोक. OMG एक नंबर. काय दिसतंय यार, एक नंबर. किती मेंटेन ठेवतात हे लोक बघा, एक नंबर. अजून आपल्याला त्या साईडला जायचं आहे, तो मेन ताजमहल. हे तर एंट्रीच आहे अजून. आणि लुक ऑफ ताजमहल. हे बघा ताजमहल खतरनाक, भारी, मस्त, एक नंबर. पब्लिक बघा, पब्लिक आज जाम पब्लिक आलेली आहे बघू शकता तुम्ही. मावशी बोलते आहे मना नाही बोलतो फोटोवरच. मग फोटो नाही मग ब्लॉगमध्ये राहा, आठवण राहीन. जेव्हा तुला आठवण येईन तो ब्लॉग बघत जा का तू ताजमहलला आलतेस म्हणून. हे बघ ताजमहल मेंटेन बरं ठेवलं आहे आपण. हे बघ खतरनाक ताजमहल. हा जो दरवाजा आहे तो ओपन करू का तसाच राहू दे, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे लोक बघ कशी बघतात काव्याला. बघा काव्य काय आहेत मध्ये, काही नाही ना मनामध्ये, काही नाही आहे. त्यान काय आहे, काही नाही आहे. आपला शो देवांचा सगळा आहे बनवलेला. शिवलिंग आहे याच्यातमध्ये वरती, माहिती आहे का? शिवलिंग आहे. गर्मी के मजे लो, देखो क्या हाल है यहाँ पर. 45 डिग्री सेल्सियस तापमान. बेकार बेकार स्किन जलते यार, जाम गर्मी आहे का, जाम गर्मी. हबीबी कहाँ जाती होती.
हमने क्या जुगाड़ किया होती, देखो तो होती. जुगाडी जुगाडी ये उड गया. तर मंडळी चारू बाजूनी सेम ताजमहलचा लुक आहे. इंजिनियरचा काय धोका असेल विचार करा तुम्हीच. त्या टायमिंगचे इंजिनियर आणि आताच्या इंजिनियरमध्ये किती फरक आहे. हा पूर्ण मार्बलचा बनवलेला ताजमहल आहे आणि अजूनही तसाच्या तसाच आहे. नाहीतर आपल्या घरात तरी मार्बल बसवलं तरी काले पडतात, बट इथं बघा अजूनपर्यंत सेफली आणि मेंटेन ठेवतात ती लोक. गर्मी के मजे ले रहे हैं भाई और बहन. तो कैसे लग रहा है आपको? हाँ कैसे लग रहा है आपको? बहुत ही गंदा. मावशी जाम हुशार इंग्लिश त्यांचे पेटर्न येतलं. हा उलट आहे आपल्या चुना लावला उलटा त्या 300 रुपयाची एक पेटी ना आया 150 ला एक पेटी. उलटा आहे आपला फायदा आला. त्यांच्या समोर एकच पेटी घेतली. यांना बोललो मावशींना जेवू नको. एजंट लोकांचं काम कधी पण ऐकायचं नाही. एजंट लोकांबरोबर चुना लावतात तुकपट्टी. म्हणून आम्ही तिथं ऐकला नाही एजंटचा. फक्त एकच पेटी घेतली. ताजमहल फिरून झालेला आहे आमचा. ताजमहल चारी बाजूशी सेम आहे, बट मला आवडला. असं नसू शकत नाही आवडला मला ताजमहल. बट खरंच स्वर्ग बघायचं असेल तर रायगडवरती जा. महाराजांचा आपला किल्ला आहे रायगड किल्ला. नक्की विजिट कर तिथं. रायगड किल्ला एकदा बघा. स्वर्ग नाही बघितलं तर तुम्ही काय बघितलं महाराष्ट्रामध्ये राहून. खरंच ताजमहल कायच नाही त्याच्यासमोर. हाय ओके ताजमहल दिसायला हाय ओके, बट स्वर्ग शेवटी स्वर्गच. महाराजांचा रायगड तो रायगडच. तर नक्की रायगड विजिट करा. तर गाईच कधी तुम्ही ताजमहलला याचा प्लॅन केलात आणि तुमच्यासोबत एजंट असेल तर त्यांचं ऐकून कुठल्या दुकानात जाऊ नका. बिकॉज त्यांना कमिशनसाठी ते आपल्याला दुकानात घेऊन जातात. पेठा इथून चांगला आहे सांगायला, बट एवढा काहीच फरक नाही. आम्ही ताजमहलच्या बाहेरून पेठा घेतला. तो पण सेम त्या दुकानासारखंच आहे. फक्त फरक काय आहे तिथं पेठाचा प्राईस जास्ती होता आणि इथून घेतला आम्ही तो पेठाचा प्राईस थोडा कमी होता. थोडा म्हणजे 150 रुपीज कमी आणि तिथं 150 रुपीज जास्ती. तर एजंट लोकांचं ऐकू नका कधीच. माझं म्हणणं आहे का तुम्ही कधी येणार ताजमहलला तर ताजमहलच्या बाहेर दुकानं आहेत भरपूर पेठाची. तिथून पेठा घ्या. काहीच फरक नाही. इथं आग्रामध्ये पेठाची क्वालिटी सेमच आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता ड्रेसिंग चेंज झालेली आहे आणि तुम्हाला शॉक बसला असेल लगेच ड्रेसिंग कशी काय चेंज. तर आता आम्ही गोकुलला चाललो. गोकुल आणि रमण रेती करण्यासाठी जेवण तर आता झालेलं आहे. मस्त पोट भरलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत डायरेक्ट गोकुलला. आणि मंडळी जो आमचर पण नव्हता होता तोच झाला. गाडीचा टायरच पंक्चर. बेकार सीन. आता लागली आमची वाट. आधीच आम्हाला टाईम झाला होता नंदगाव जायला. गोकुळ बघायला भेटेल का माहिती नाही आम्हाला. मला तर रमण रेतीमध्ये मजा करायची आहे, बट टायरच पंक्चर. दिवसच खराब. इच्छा पाय हिने काला कलर घातला आहे ना निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामुळं. बोललो सफेद कपडे घाल पॉझिटिव्ह एनर्जी आलीच ना. मी कसं 2 कपडे घातलं. गाडीचा टायर फुटल्यामुळे आम्हाला बस चेंज करून दिलेली आहे आणि पूर्ण 1 तास लेट बस आलेली आहे. जाम उशीर झाला आम्हाला. 4:30ला आम्ही तर थांबलो होतो. वाजले 6. अँड फायनली पोचलो आहे रमण रेती इथं. हे बघा रमण रेती. राधे राधे. आणि रमण रेतीमधून मजा करून आता आलोत आम्ही नंदभवनला. अँड बॅक टू वृंदावन. आता चाललो आम्ही रूमवरती आणि गर्दी बघा गर्दी बघा वृंदावनला. तर मंडळी फ्रेश झालो आणि जेवणसुद्धा आलो. जाम एन्जॉय केलं आणि भरपूर पाय दुखतात आता.
सकाळपासून निघलो होतो 6 वाजता, रूम सोडला होता. ते आता वाजले रात्रीचे 11:15 आणि जाम दमलेलो आहे, झोपसुद्धा आलेली आहे. आणि आजचा 4था दिवससुद्धा संपलेला आहे आपला. जाम एन्जॉय केलं, दर्शनसुद्धा भारी झाला आणि आजसुद्धा मन हलका झाला दर्शन करून. आता मी आजचा ब्लॉग इथंच थांबवतो, कंटिन्यू करू आपण उद्याना. ओके, गुड नाईट. सुप्रभात मंडळी, दिवस 5 आणि आज चालवतो आम्ही निधिवनला. सकाळीचे वाजले 5:30 आणि उजेड बघा किती झाला आहे. आपल्या इथं एवढा उजेड नसतो, आपल्या इथं 7 वाजता 6:30 या टायमिंगला उजेड असतो, पण इथं 5:15 वाजले तरी उजेड बघा किती झाला आहे. आणि राधे राधे सर्वांना. तर खूप एक्सायटेड आहे मी निधिवन बघण्यासाठी. तर जाऊया आपण निधिवनला. तर मंडळी, हे अंकल आहेत ज्यांना आम्ही काल रात्रीच सांगितलं होतं आम्हाला निधिवन आणि बाकी बेरीचं दर्शन करायचं आहे. तर हे बोलले होते का आपण ठीक आहे, तुम्ही रेडी व्हा आणि 5:30ला निघू आपण. तर एक्झॅक्ट 5:30ला तर आम्ही चाललो आहोत निधिवनला. चले अंकल, जाते. राधे राधे. बघा परिक्रमा, बघा परिक्रमा. राधे 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 कुंज गगन में राधे राधे श्याम मिला दे राधे राधे. राधे राधे मंडळी, जय श्रीकृष्ण. अँड फायनली मी आता रूमवरती आलेलो आहे. सकाळी गेलो होतो 5:30 वाजता आम्ही निधिवनला. आणि निधिवनला दर्शन आमचा मस्तपणे झालेला आहे. गर्दी नव्हती, काय नव्हती, मस्त असा पीसफुल जागा आहे. आणि तिथं सांगतात अजूनही श्रीकृष्ण तिथं लीला करण्यासाठी येतात रात्री. आणि तिथं रात्री कोणालाच अलाउड नाही आहे. ती जागा बघितली, फील केला त्या जागेला. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार ते झाडे निधिवनचे कशा प्रकारे आहेत ते. ॲक्च्युअलमध्ये तिथं जे पंडित लोक आहेत ते बोलतात का हे गोपी आहेत सर्व. इथं जी झाडे आहेत ते पूर्ण राज करण्यासाठी गोपियांचा अवतार घेतात रात्री. आणि सकाळ झाल्याच्यानंतर रिटर्न झाडांचा अवतार घेतात. तर बरा वाटला तिथं बघूनशी आणि थंडावा होता तिकडं, जाम चांगला वाटला. नंतर गेलो बाकी बिहारीचं दर्शन करण्यासाठी. बाकी बिहारच्या दर्शनासाठी गर्दी तर होती, बट सुकून भेटला दर्शन करून. जे आम्हाला फ्रंट ऑफ व्ह्यूमध्ये जे श्रीकृष्णाचं दर्शन भेटला ते जाम भारी वाटला. आणि रूमवरती आल्यानंतर आम्हाला महाराजांची दिंडीसुद्धा भेटली, तर अजून चांगला वाटला. दिंडीमध्ये गेलो, महाराजांच्या दिंडीसुद्धा भेटली आम्हाला. आणि आजचा दिवस चांगला गेला. आता तर मंदिरात सकाळी 7:30ला ओपन होतात आणि 12:30ला बंद होतात. तर इव्हिनिंगचा काय आमचा प्लॅन आहे ते अजून डिसाईड नाही आहे. तर मंडळी, फायनली आता आमचा डिसिजन झालेला आहे. आम्ही भांडीरवनला चाललो आहोत. तो स्थान आहे हा जिथं श्रीकृष्ण आणि श्रीराधांचा लग्न झाला होता. तो लग्न ब्रह्माजींनी लावला होता. तर तो स्थान बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत. फुकटचा लिंबू पाणी पिवायला आलीस का काय? तर मंडळी बघा इकडं कसे लिंबू पाणी देतात सर्वांना, सोय कशी करतात बघा इकडं UPला. हे बघा सर्वांसाठी लिंबू पाणी देतात ते लोक. ही बघा यमुना नदी किती नीट आणि किती क्लीन आहे बघा. तर मी आता वृंदावनला आहे आणि वृंदावनला सुद्धा मराठी माणसं आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मराठी माणसं आम्हाला सरबत नागपूरचे आहेत, वृंदावनमध्ये वास करतात. हे बघा 25 वर्षापासून इकडे राहतात वृंदावनमध्ये. आणि आम्हाला स्पेशल सरबत दिलं यांनी. राधे राधे. इथे एक अशी सिस्टम आहे का इथं धन्यवाद या थँक्यू नाही बोलायचं, फक्त राधे राधे बोलायचं. फायनली पोचलो होतो आम्ही भांडीरवनला. तर जाऊया मंदिर बघण्यासाठी कसं काय तिकडं ते जाऊन बघतो. आम्ही पण फर्स्ट टाइम आलो आहोत तिकडं. स्थान का नाम है भांडीरवन और यहाँ की सबसे पहली लीला है जब
भगवान ने अवतार लिया और गाय चराने के लिए आए तो सबसे पहले दिन यहीं आए थे भांडीर वन में। जब भगवान गाय चराने के लिए आते थे तो कंस उनको मारने के लिए नए नए राक्षस भेजता था। कंस ने एक राक्षस भेजा था, बक्सासुर, जो कंस का चचेरा भाई था। वो आया गाय के बछड़े के रूप में और जाके भगवान की गायों में मिल गया। भगवान ने देखा ये तो कोई राक्षस है, तो भगवान ने उसका वध कर दिया। तो ग्वालवाल कहने लगे, कन्हैया तूने गाय के बछड़े की हत्या कर दी, तू गौ हत्यारा हो गया, तुझे सभी तीर्थों का स्नान करना होगा। तो ठाकुर जी ने सभी तीर्थों को यहीं पे बुलाया भांडीर वन में। मंदिर के सामने कुआं है, उसे अपनी बंसी से प्रकट किया, उसमें विराजमान हुए। तो सभी तीर्थों ने अपना रूप धर के भगवान को स्नान कराया जब भगवान की शुद्धि हुई थी। तो इस कुएं में सभी तीर्थों का जल है। जब कभी भी सोमवती अमावस्या होती है उस दिन इस कुएं का जल सफेद हो जाता है। जिन माता बहनाओं की संतान नहीं होती हो, गर्भ खंडित हो जाती हो, तो यहाँ आके कुआं पे स्नान करें। इस मंदिर में मनोकामना बोली तो उन्हें संतान की प्राप्ति होती है। दूसरी लीला है राधा कृष्ण के विवाह की, जो बहुत से भक्तों को नहीं पता राधा कृष्ण की शादी हुई है। पता इसलिए नहीं है क्योंकि ज़्यादातर भक्त भागवत सुनते हैं, भागवत में इसके बारे में कोई जानकारी नहीं आती है। हमारे 18 पुराण है, उनमें से एक आता है ब्रह्म वैवर्त पुराण। उसमें दिया हुआ है कि राधा कृष्ण की शादी इसी स्थान पर ब्रह्मा जी ने कराई थी। जब एक दिन कन्हैया जी और राधा रानी इस स्थान पर आए तो उन्हीं की माया से यहाँ पे एक हजारों खम्भों का मंडप प्रकट हुआ। उसमें सभी खम्भे सोने के थे जो रतन मोतियों से सुशोभित हो रहे थे। बीच में एक सिंहासन था, वह भी सोने का था। उस पर चढ़ने के लिए 7 सीढ़ियां थीं। तो राधा कृष्ण दोनों से सिंहासन पर विराजमान हुए। तभी ब्रह्मलोक से ब्रह्मा जी आते हैं और अपने कमंडल में से जल लेके राधा रानी के श्री चरण कमलों को धोते हैं और उनसे उनके चरणों की भक्ति का वरदान प्राप्त करते हैं। फिर पूरी वैदिक रीति से उन दोनों का विवाह कराते हैं। तो विवाह में सारी रीतियां हुई थी, जैसे वेद मंत्रों की, हवन की, फेराओं की। लास्ट में विधि होती है मांग में सिंदूर भरने की। जब तक सिंदूर नहीं भरा जाता शादी मान्य नहीं होती है। तो जब ब्रह्मा जी ने कान्हा जी के हाथों से राधा रानी की मांग में सिंदूर भरवाया तो यहाँ पे उसी छवि के दर्शन है। यहाँ पे ठाकुर जी राधा रानी की मांग में सिंदूर भरते हुए। हाथ देखो ठाकुर जी का राधा रानी के सिर के ऊपर हाथ है, चुटकी बनी हुई है हाथ में इस तरीके से। ये पूरे विश्व का एक ही मंदिर है जो भगवान कैसे अद्भुत शादी के दर्शन भांडीर वन में होते हैं। नहीं तो जहाँ भी दर्शन करोगे बंसी बजाते हुए करोगे। यहाँ ठाकुर जी के हाथ में बंसी नहीं है, सिंदूर है मांग भरते हुए। सिंदूर भरने के बाद में जो ब्रह्मा जी थे वो ब्रह्मलोक को चले गए, जो देवी देवता आए थे वो देवलोक को चले गए, जो उनकी माया से मंडप प्रकट हुआ था वो भी यहाँ से अलोप हो गया। तीसरी लीला है, एक दिन राधे कृष्ण भांडीर वन में भ्रमण कर रहे थे। तो कन्हैया जी कहने लगे, हे राधे, ये हमारा तुम्हारा निकुंज मन है, हमारी तुम्हारी कुंजों की लीला हुई है, इसलिए आज इस मन को प्रसन्न होकर वरदान देता हूँ। जो भक्त यहाँ पे आएगा और इस कुएं पे आचमन करेगा तो उसे 14 अवतार के दर्शनों का फल प्राप्त होगा। कुआं पे स्नान करेगा तो उसके जाने अनजाने के जो पाप हैं सब नष्ट हो जाएंगे। मंदिर में बैठ के कोई मनोकामना बोलेगा तो उसकी मनोकामनाओं को पूरी कर। या फिर कोई भक्त यहाँ पे एक रात्रि निवास करेगा, कुआं पे स्नान करेगा, ठाकुर जी के दर्शन करेगा तो उसे गौलोक की प्राप्ति होगी। भांडीर वन में बैठ के कोई चीज खाएगा तो उसे इंद्रलोक की प्राप्ति होगी। या यहाँ पे कोई गौदान करेगा तो उसकी 73 पीढ़ियों का उद्धार होगा। इतना सुनने के बाद राधा रानी घबरा गई और बोली, हे प्रभु, आपने तो इतने वरदान दे दिए, इतना होने पे तो यहाँ भक्तों की इतनी भीड़ हो जाएगी, 24 घंटे भक्त नहीं, हमारे तुम्हारे मिलने में बाधा पड़ जाएगी प्रभु। तो ठाकुर जी बोले, हे राधे गोपनीय, ये मेरा गुप्त वृंदावन है, यहाँ पे हर कोई नहीं आ सकता। जिसके ऊपर मेरी विशेष कृपा होगी वही भक्त यहाँ पे आ सकता है, अन्यथा हर किसी को मैं यहाँ आने नहीं दूंगा।
तो जब जिन भक्तों के ऊपर ठाकुर जी की विशेष कृपा होती है वही भक्त यहाँ तक पहुँच पाते। तो ये एक विवाह का मंदिर है। यहाँ पर राधा रानी के कन्यादान का दान होता है। कन्यादान में साड़ी श्रृंगार का सामान राधा रानी को भेंट किया जाता है। जो भक्त पहली बार आते हैं, पता नहीं है नहीं लेके आ पाते, तो उसकी यहाँ न्यौछावर भेंट हो जाती है। साड़ी श्रृंगार का 251, श्रृंगार का 101, जिससे उन्हें राधा रानी के कन्यादान का फल प्राप्त होता है। तर मंडळी बघू शकता प्रसाद दिलेला आहे आम्हाला. हे बघा प्रसाद, इकडचा प्रसाद बघा कसा आहे, मिरची, चपाती आणि छास दिलेली आहे. तर हा कुवा आहे, त्याचा जल पिल्याने आणि स्नान करलेला चांगला असतो. आणि भारी तो स्थान बघून सुद्धा असा मन प्रसन्न आला का श्री राधा आणि श्रीकृष्णांना अजूनपर्यंत कोण ओळखून आलेलं नाही का त्यांचं लग्न झालं म्हणून. पण असा एक स्थान आहे तिथं श्रीकृष्ण आणि राधांचा विवाह झालेला आहे. तो स्थान म्हणजे भांडीरवन. तिथं ब्रह्माजींनी स्वतःहून श्रीकृष्ण आणि श्री राधांचा लग्न लावून दिला होता. आणि इथं एकच भारतामध्ये आणि विश्वामध्ये एकच अशी मूर्ती आहे भांडीरवनमध्ये, जी श्री कृष्ण असे हात करून शृंगार भरतात आपल्या राधांचा. तर दर्शन तर झालेलं आमचं पूर्ण आणि आता आम्ही चालू आहे रूमवर रिटर्न. तर मंडळी जस्ट मी आता रूमवरती आलेलो आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल होता माझ्यासाठी. दिवस वृंदावनमध्ये सर्व स्पेशल गेले, बट आजचा दिवस माझ्यासाठी खास होता एकदम. कारण की आज जे दर्शन झाले सर्व देवांचे ते भारी झाले. सकाळी निधिवन आणि बाके बिहारी, दुपारी आपले इथून 22 किलोमीटर आहे भांडीरवन, जिथं मी राहतो आहे आता, जिथं रूम आहे आमचा वृंदावनमध्ये. तिथून वृंदावनमधून भांडीरवन 22-25 किलोमीटर आहे, तिथं गेलो होतो आम्ही. आणि तिथं जाण्याची संधी जास्ती कोणाच भेटत नाही, कारण की जेव्हा श्रीकृष्ण आणि श्री राधा तिथं स्वतःहून म्हणजे बोलवतात तेव्हाच आपल्याला तिथं जाण्याची संधी भेटतो. आणि ती संधी आज आम्हाला प्राप्त झाली. आणि अजून एक गोष्ट ज्याच्यासाठी मी प्राऊड फील करतो का मला त्याचं सौभाग्य भेटला तिथं स्नान करण्याचा त्यासाठी. आणि ती संधी आज मला मिळाली, तिथं मी स्नान केलं. मी भाग्यशाली मानतो स्वतःला का जिथं श्रीकृष्णांनी स्नान केलं होतं पापमुक्त होण्यासाठी, तिथं आज मी स्नान केलं आहे. तर मी खरंच भाग्यशाली आहे का मला तिथं स्नान करण्याची इच्छा मिळाली. आणि मनापासून बोलतो राधे राधे, कारण की श्री राधा आणि श्रीकृष्णाची कृपा माझ्यावर भरपूर आहे आणि ते मला ब्लेस करतात. हेच माझ्यासाठी प्राऊड फिलिंग आहे. मला असा म्हणजे आज आनंद होतो आहे. आणि वृंदावनमध्ये जाम सुकून आहे, जाम मस्त एन्जॉय करतो आहे मी इकडं. जाम मजा येतो आहे मला. गरमी तर आहे बट एन्जॉय पण तेवढीच करतो आहे मी आणि मजासुद्धा करतो आहे. तुम्ही पण या वृंदावनला आणि येऊन फील करा इकडचं वाईब जाम बरे आहे. तर आजचा दिवस इथंच एंड होतो आपला. भेटू आपण उद्या. कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. ओके. उद्याचा दिवससुद्धा स्पेशल आहे आपल्यासाठी. तर चला, गुड नाईट.